नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आलेलो आहे परेलच्या कारखान्यामध्ये, बघू शकता। आणि आपण घ्यायला खेडेगावची मूर्ती म्हणजे जयमा शिरवाळी मित्रमंडळ त्यांची मूर्ती घेण्यासाठी आलेलो आहोत। ते मूर्ती आहे। तर मी पहिल्यांदाच आलेलो आहे परेलच्या कारखान्यामध्ये आणि आपल्याबरोबर मामा आहेत। मामा मस्त फोटो काढत आहेत, अशा व्हिडिओ कॉल केलेला आहे घरी, देवीची मूर्ती दाखवत आहेत। तर आपण आलेलो आहोत परेलला कारखान्यात। तर मूर्ती आपल्याला घेऊन जायची आहेत खेडेगावामध्ये म्हणजे जयमा शिरवाळी मित्रमंडळामध्ये। तर त्यांचं ह्या वर्षी 29वे वर्ष आहे आणि किती मस्त सजवले आहे बघा। सुंदर असा शृंगार केला आहे देवीचा, साडी नेसवलेली आहे मस्त पिवळ्या रंगाची आणि दागिने वगैरे। अजून थोडंसं काम बाकी आहे, त्रिशूल वगैरे बाकी आहे आणि अजून प्रभावल बाकी आहे। ते प्रभावल वगैरे झालं की मूर्ती तयार घेऊन आपल्याला जायचं, इकडून जायचं आहे। तर आता वाजलेले आहेत 3:15 वाजलेले आहेत, कदाचित 4 वगैरे वाजतील निघण्यासाठी। तर इथे गर्दी पाहू शकता किती आहे आणि मुकेश एकदम बिझी आहे फोनवरती आणि हा मुकेशचा मुलगा श्लोक। मूर्ती बघा। तर आता आपली देवी तयार झालेली आहेत, मस्त की साडी वगैरे नेसलेली आहे। आता फक्त मागे प्रभाव लागले की निघणार जाण्यासाठी। तर आपला मित्र मुकेश मंडळाचे अध्यक्ष आणि सचिन साहेब आणि त्यांची ही 2 लेकरं आणि मुकेशचा मुलगा आणि साहेब पण आलेले आहेत। तर तयार झाल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे घरी, मंडळात घेऊन जायचं देवी। मी पण आलेलं आहे, पहिल्यांदाच आले, पहिलंच वर्ष आहे। हा आहे परेलचा कारखाना, बघू शकता गर्दी किती आहे। ही मूर्ती बघा किती मस्त आहे, उभी उंच एकदम। त्या बाजूला बघा मूर्ती बघा किती सुंदर आहे। आणि ही एवढी उभी मूर्ती आहे आणि हा असा कारखाना आहे बघा। अँटोफिलची आई भवानी निघालेली आहे ह्या बाजूला आणि हा पूर्ण कारखाना आहे। तर ही आहे खेतवाडीची आई, सर्वात उंच मूर्ती आहे कारखान्यातली। ही जी मूर्ती आहे ती पूर्ण कागदी मूर्ती आहे। ही आहे मुंबईची राजमाता, पूर्ण कागदी मूर्ती आहे, कागदी मूर्ती। तर मित्रांनो, ह्या वर्षीची मूर्ती सचिन शिंदे यांनी दिलेली आहे त्यांच्या मंडळासाठी। त्याची काहीतरी इच्छा होती, ती पूर्ण झाली आहे। देवीने इच्छा पूर्ण केल्यामुळे ह्या वर्षीची मूर्ती जयमा शिरवाळी मित्रमंडळ यांना सचिन शिंदे यांच्यातर्फे। आणि मामा विचारतात काय, मामा काय? अच्छा, बाय यांची इच्छा पूर्ण झाली त्यामुळे देवीची मूर्ती मंडळासाठी दिलेली आहे। आणि सुंदर अशी मूर्ती। तुला कसं वाटतंय मूर्ती?
खूप आपल्या देवीची आपल्यावरती खूप कृपा आहे. मी तर असं विचार करतो की प्रत्येक वर्षी आपल्याकडनं असे चांगले चांगले कार्य घडत राहावं. बरोबर. देवी ज्या म्हणजे आपण देणार आहेत आहे की नाही. बरोबर. बाकी देवीने आपल्याला त्यासाठी सक्षम केलं, त्यामुळे आपण देतोय. बरोबर. आणि अशी सेवा करायची इच्छा आहे. बरोबर. देवाने आपल्याला जन्माला घातलं आहे तर आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी तर आपल्यासाठी खूप करतात आणि करत राहतीलच. तसंच आपणही एक फुलना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी केलं पाहिजे. तर तसंच सचिननी त्याची इच्छा होती म्हणून त्यांनी मूर्ती लिहिली आहे. ही मूर्ती बघा मित्रांनो, एकदम रिअल वाटते. फेस बघा. ही आहे घाटकोपरची आदिशक्ती. एकदम रिअल वाटते, रिअल एकदम. फेस बघा. उचलण्याआधी पूजा करून घेऊया. अंबे मात की जय, मां शेरावाली की जय. जोर से बोलो जय माता दी. अरे बोलो जय माता दी. बोल साचे दरबार की जय. तर आता मूर्ती उचलत आहेत मंडळात नेण्यासाठी. आता मूर्ती निघत आहे कारखान्यातून. तर आपण चाललो आता मंडपात घेऊन चाललो मूर्तीला. हे आहे का? हे आहे कुठे आहे गाडी? कुठे आपली?
चला तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत परल कारखान्यातून. देवी टेम्पोतून गेलेली आहे पुढे आणि सर्व मित्रमंडळी पण आपले पुढे गेले आहेत. आता मुकेश, श्लोक आणि आम्ही चाललो आहे ॲक्टिवानी त्याच्या गाडीने. तर आता कामराजनगर चौकीजवळ आपण भेटूया. तर आपण चौकीजवळ आलेलो आहोत आणि बँजो पण आहे.
तर मित्रांनो, जय मा शेरावाली मित्रमंडळ कामराजनगरच्या आईमाऊलीचं आगमन झालेलं आहे आणि देवीच्या जागेवरती विराजमान झालेली आहे। तर सर्वांनी दर्शन करून घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय। आई माऊलीचा उदय उदो।